हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपण रोज सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावतो आणि सगळेच लावतात. तुम्ही जेव्हा सकाळी देवासमोर लावतात, तेव्हा तुम्हाला हा शब्दाचा मंत्र म्हणायचा आहे. तुमची जी काही इच्छा आहे ती तुमची पूर्णच होते. या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे की पॉवरफुल मंत्र आहे. तुम्ही अनुभव घेऊन पहा. देवासमोर दिवा लावताना पूजा करून खूप शुभ असते. आपले घर तेजोमय होते आणि म्हणजे पुण्य करतो तो आपल्याला सुफळ संपूर्ण प्राप्त होते व आपल्याला फळ मिळावे म्हणून आपण दिवा लावत असतो. दिव्याच्या साक्षीने आपण पूजा करत असतो. बघा, कुठलीही कार्यक्रमाचं उद्घाटन करत असताना दीप प्रज्वलित करत असतात. दिवा हे देवतांचे प्रतीक आहे. आपली पूजा सुफळ संपूर्णपणे देवापर्यंत पोहोचावी हे काम दीप करत असते. घरात तेलाचा दिवा, तुपाचा दिवा लावल्याने वास्तुदोष नाहीसे होतात. आपण अमावास्या पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावत असतो. रोज उंबऱ्याजवळ दिवा लावत असतो. हे खूप शुभ आहे. दिवा लावल्याने खूप शुभ कामं होतात. दिव्यामुळे अंधार नाहीसा होऊन प्रकाशाकडे आपले प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. पूर्ण होतात आणि पूर्व आणि उत्तर दिशेला दिवा लावल्याने खूप चांगले कार्य घडत असते. दिवा लावल्याने आपल्या पूजेचं म्हणजे पूर्ण नाही तर आपली घरातील बाधाही निघून जाते आणि बघा, दिवा मंत्र म्हणून लावला तर आपल्या सगळ्या इच्छाही 100% पूर्ण होतात. तर तुम्ही दिवा लावताना हा मंत्र रोज म्हणायचा आहे. तुमच्या इच्छा भगवंताकडे पोहोचतील आणि तुमच्या इच्छा 100% पूर्ण होतील. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. या मंत्राचा तुम्हाला 3 वेळा जप करायचा आहे आणि ती समजा आपली जी काही इच्छा आहे ती तुम्ही बोलून दाखवायची आहे. मग बघा, तुमची 100% इच्छा पूर्ण होणारच आहे. दिवा लावताना हा मंत्र म्हणला की 3दा म्हणायचा आहे आणि तुम्ही तो मुलांकडूनही म्हणून घ्यायचा आहे. बघा, त्यांना पण चांगली एक सवय लागेल आणि संस्कार पण होतील त्यांच्यावर. तर तुम्ही हे लहान मुलांकडनं सुद्धा तुमच्या घरात असतील तर त्यांनाही तुम्ही मंत्र म्हणताना जवळ घेऊन म्हणायचं, म्हणजे त्यांनाही पाठ होईल. तर तुम्हाला बघा, सकाळ संध्याकाळ हे दिवा लावताना दोन्ही वेळेस मंत्र म्हणायचा आहे. बघा, तुमच्या इच्छा पूर्ण कशा 100% होतील आणि तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की आपल्या ह्या म्हणजे छोट्या मंत्राने आपल्या इतके काम सहज शक्य झाले. त्यामुळे हा छोटा मंत्र आहे पण पॉवरफुल आहे. तुम्ही नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.